ओके, आता आपण पुढचं पार्ट पाहू, ज्याचं नाव आहे एनर्जी इक्वेशन ऑफ डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटर. यामध्ये काय आहे, वी नो द इक्वेशन, आपल्याला इक्वेशन माहीत आहे. द इक्वेशन ऑफ मोशन फॉर डॅम्प्ड ऑसिलेशन इज गिवन बाय m d2x बाय dt स्क्वेअर्ड प्लस r dx बाय dt प्लस kx इज इक्वल्स टू 0. सो दिस इज आवर इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशन काय सांगतं की आपण जर एका फ्लॅट सरफेसवर एक यम एवढ्या मासचा बॉब ठेवला विथ अ स्प्रिंग अटॅच्ड, नॉट ओनली दॅट, देयर इज अ फ्रिक्शन विथ मीडियम. कन्सिडर करा इथे वॉटर आहे किंवा ऑइल आहे, काहीतरी आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे की ही स्प्रिंग जे आहे ते रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करतो, जो कंटिन्युअस ऑसिलेशनमध्ये राहावं असं म्हणतं ह्या बॉबला. ॲट द सेम टाईम हे जे मीडियम आहे इट्स ॲक्ट्स ॲज अ रेझिस्टिव्ह मीडियम, जो काय म्हणतो आहे की ह्याची जी स्पीड आहे, ह्याचं जे ऑसिलेशन आहे ते हळूहळू कमी व्हावे, ॲम्प्लिट्यूड कमी व्हावे. हे मीडियम फ्रिक्शन हे सांगतात. तर या इक्वेशनमध्ये फ्रिक्शन इज डिनोटेड बाय आर, मीडियमचं जे फ्रिक्शन आहे. ऑइल असेल तर आर जास्त असेल, वॉटर असेल तर आर कमी असेल. एम इज अ मास, दिस इज अ ॲक्सलरेशन, के इज अ फोर्स कॉन्स्टंट, केची व्हॅल्यू जास्त तर ह्याचे ऑसिलेशन्स जास्त. ओके, तर या ठिकाणी आपण जर याची कायनेटिक एनर्जी काढली तर आपल्याला असं कळेल की याची कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळते. कायनेटिक एनर्जी वी विल गेट, दॅट इज द कायनेटिक एनर्जी हाफ m d2x बाय हाफ m dx बाय dt होल स्क्वेअर. का बरं असं? कायनेटिक एनर्जी इज हाफ m v स्क्वेअर अँड दिस इज v अँड इट इज स्क्वेअर अँड दॅट्स वाय कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय this. Potential energy is given by half kx square. So this is equation number 2. The total energy is kinetic energy plus potential energy. आणि इक्वेशन आपण सॉल्व केल्यावर आपल्याला त्याची व्हॅल्यू भेटते. ओके, अँड दॅट इज कायनेटिक एनर्जी, टोटल एनर्जी. पण या ठिकाणी आपल्याला टोटल एनर्जीची व्हॅल्यू म्हणजे ईची व्हॅल्यू नाही काढायची आहे. आपल्याला या ठिकाणी एनर्जी डिसिपिएट होते, डी ई बाय डी टी. व्हॉट इज मीन बाय धिस? जर हे पाहिलं तर तुम्हाला सगळं मायनस म्हणजे कमी होते एनर्जीमध्ये, एनर्जी ह्याच्यामध्ये असलेली पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी, अँड डी टी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो as time increases energy decreases. okay, I will repeat, minus dE by dt म्हणजे कमी होणारी एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाईम. कंटिन्युअसली टाईम जसा जसा पुढे जाईल तशी तशी एनर्जी ही कमी कमी होत जाते. अँड दिस इज गिवन बाय, दिस इज कॉल्ड ॲज रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी. दिस इज रेट ऑफ change of energy or dissipation of energy. ओके, म्हणजे या सिस्टीमची एनर्जी कॉन्स्टंट राहते का? नाही राहत. या सिस्टीमची एनर्जी जर कॉन्स्टंट राहिली असती तर मायनस डी ई बाय डी टी इज इक्वल्स टू 0 असतं. जर डी ई बाय डी टी इज पॉझिटिव्ह व्हॅल्यू राहिली असती
तर आपण असं म्हणालो असतो की या सिस्टीमची एनर्जी वाढते आहे, म्हणजे ह्याचं ऑसिलेशन वाढतील. पण असं आहे का? नाही, याचे ऑसिलेशन कमी कमी होत जातात. अँड दॅट्स वाय -dE/dt इज अ निगेटिव्ह व्हॅल्यू, इज अ निगेटिव्ह व्हॅल्यू. ओके. आपल्याला माहीत आहे की फॉर अन ऑसिलेटरी सिस्टीम ह्याचं सोल्युशन आपल्याला काय मिळालेलं आहे? x इज इक्वल्स टू a e⁻⁻RT/2m साइन ऑफ pt प्लस थीटा. दिस इज इक्वेशन नंबर 3. ओके. आणि आपण dx/dtच्या फॉर्ममध्ये जर त्याला घेतलं आणि या पुढचे जर कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला असं कळतं की -dE/dtची व्हॅल्यू येते if we put all this value you will get the change in the loss in energy -dE/dt. जर आपण त्याचा ॲव्हरेज काढला तर ॲव्हरेज एनर्जी डिसिपेशन -dE/dt म्हणजे ॲट नॉट इन्स्टंट ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर विच इज गिवन बाय -d/dt ऑफ हाफ m a² ω² e⁻⁻RT/m ब्रॅकेट क्लोज. दिस इज इक्वेशन नंबर 4. आणि ह्याचं जर आपण इंटिग्रेशन केलं तर आपल्याला व्हॅल्यू अशी मिळेल द ॲव्हरेज एनर्जी ऑफ अ डॅम्प्ड ऑसिलेशन, द ॲव्हरेज एनर्जी ऑफ अ डॅम्प्ड ऑसिलेशन E इज गिवन बाय हाफ m a² ω² e⁻⁻RT/m. सो हे सगळ्यात महत्त्वाचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. वी विल डू हिअर अ ड्रॉप बॉक्स. आता आपण इक्वेशन समजून घेऊ. या ठिकाणी काय आहे? वी हॅव अ बॉब अटॅच्ड टू अ स्प्रिंग अँड दॅट बॉक्स इज प्लेस्ड इन अ medium which is causing a friction, that's why causing a resistive force. तर ह्याची जी ॲव्हरेज एनर्जी आहे ती कमी कमी होत जाईल. म्हणजे या 1 ऑसिलेशनची एक एनर्जी, सेकंड ऑसिलेशनची एनर्जी, थर्ड ऑसिलेशनची एनर्जी, ही सगळी एनर्जी हळूहळू कमी होत जाईल. कॉन्स्टंट राहणार आहे का? नाही राहणार आहे. याच्यामुळे e⁻⁻ व्हॅल्यू आहे, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. दिस इज नॉर्मल एनर्जी. जर तुम्ही अगोदर पाहिलं असेल E0, ह्याला आपण E0 म्हणू शकतो. दिस इज E0 विच इज वॉट? E0 इज हाफ m a² ω². E0 नॉर्मल एनर्जी. जर डॅम्पिंग फोर्स जर अप्लाय नसता, हे जर वॉटर या ठिकाणी नसतं, हे जे मीडियम आहे हे जर नसतं तर या बॉबची एनर्जी कॉन्स्टंट राहिली असती कायम अनंत वर्ष, हाफ m a² ω² एवढी. पण या ठिकाणी हे जे रेझिस्टिव्ह मीडियम आहे ते रेझिस्टिव्ह मीडियम कंटिन्युअसली e⁻⁻ व्हॅल्यू देत जाईल आणि त्याच्यामुळे ही जी एनर्जी आहे ती हळूहळू हळूहळू कमी होत जाईल एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. आणि विच इज गिवन बाय द ॲव्हरेज एनर्जी ऑफ अ डॅम्प्ड ऑसिलेशन इज गिवन बाय E0 e⁻⁻RT/m and bracket close. So this is equation number 6. ओके. कळालं? तर अशा प्रकारे आपल्याला एनर्जी डिसिपिएशन, एनर्जी अँड डॅम्प्ड एनर्जी, ॲव्हरेज डॅम्प्ड एनर्जी, ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी कळाल्या. ओके. त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहू, पॉवर डिसिपिएशन. The next part is power dissipation. The average energy of a damped oscillation, the average energy oscillator is decreases exponentially.
ओके, म्हणजे काय आहे की ही जर एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाईम असेल, इथं जर व्हॅल्यू असेल ई नॉट, तर जसं जसं टाईम वाढेल तशी तशी एनर्जी काय होते, कमी कमी होत जाते. जसं जसं वेळ समोर जाईल तशी तशी एनर्जी कमी कमी होत जाते. या वेळेला कमी, या वेळेला अजून कमी, या वेळेला अजून कमी. बिकॉज दिस इज ग्राफ, दिस इज ई नॉट ई टू दी पॉवर ऑफ मायनस आर टी डिवाइड बाय एम, हा तो ग्राफ आहे. ओके, तर अशा प्रकारे ॲव्हरेज एनर्जी ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर डिक्रीजेस एक्सपोनेन्शियल. म्हणजे हीची व्हॅल्यू कंटिन्युअसली डिक्रीज होत आहे. हे डिसिपेशन ऑफ एनर्जी होती आहे, तर त्याला आपण अजून एका फॉर्ममध्ये सांगू शकतो, द पॉवर डिसिपेशन. अँड पॉवर डिसिपेशन इज गिवन बाय पी इज इक्वल्स टू, लक्षात ठेवा, डॅम्पिंग फोर्स मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी. ओके, या ठिकाणी आपल्याला माहीत आहे पी, जर पी दिला तर डॅम्पिंग फोर्स आपण कसा देतो, आर डी एक्स बाय डी टी मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी काय ते डी एक्स बाय डी टी. याला आपण पी इज इक्वल्स टू आर डी एक्स बाय डी टी होल स्क्वेअर सुद्धा लिहू शकतो. आपण या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू टाकणार आहोत, एक्स इज इक्वल्स टू ए ई टू दी पॉवर ऑफ मायनस आर टी डिवाइड बाय 2m साइन ऑफ पी टी प्लस थिटा. ह्याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह काढला आणि सगळ्या व्हॅल्यूज ठेवल्या तर आपल्याला पीची व्हॅल्यू भेटते, द पॉवर डिसिपेशन पी इज गिवन बाय हाफ आर ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ई टू दी पॉवर ऑफ मायनस आर टी डिवाइड बाय, अशी आपल्याला याची व्हॅल्यू मिळते. ओके, तर हा आपण सेकंड पार्ट आजच्या दिवशी पाहिला. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण पाहू, दॅट इज क्वालिटी फॅक्टर. नेक्स्ट पार्ट इज क्वालिटी factor. So what is a quality factor? We will see here. The energy जी आहे, the energy loss rate of a weakly damped harmonic oscillator. ओके, हे आपण एका पॅरामीटरनी कॅरेक्टराइज करू शकतो आणि तो पॅरामीटर आहे क्वालिटी फॅक्टर. की किती बाबा त्याची डिसिपेशन होत आहे, किती कंटिन्युअसली एनर्जी डॅम्प होत आहे, डिक्रीज होत आहे. ओके, आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला आहे, द क्वालिटी फॅक्टर इज गिवन बाय क्वालिटी फॅक्टर क्यू. याचा फंडामेंटल फॉर्म्युला आहे 2π, म्हणजे एक सायकल मल्टिप्लाइड बाय ई वेक्टर ई डॅश, म्हणजे ॲव्हरेज एनर्जी ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन मल्टिप्लाइड बाय टी इज अ टाइम पिरियड मल्टिप्लाइड बाय डिसिपेशन ऑफ ॲव्हरेज डिसिपेशन ऑफ एनर्जी. आणि या सगळ्या व्हॅल्यूज टाकल्यानंतर आपल्याला एक छोटा फॉर्म्युला मिळतो, क्यू इज इक्वल्स टू, आपण या सगळ्या फॉर्म्युला कशा टाकणार, 2π. ईची व्हॅल्यू काय येते, हाफ एम ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ई टू दी पॉवर ऑफ मायनस आर टी डिवाइड बाय यम डिवाइडेड बाय टी मल्टिप्लाइड बाय हाफ आर ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ई टू दी पॉवर ऑफ मायनस आर टी डिवाइड बाय यम. ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण टाकल्या. ओके, त्याच्यानंतर क्यूची व्हॅल्यू होते, क्यू इज इक्वल्स टू यम ओमेगा डिवाइड बाय
R. So this is our equation that we are talking about. That is the quality factor. ओके, आता आपण नेक्स्ट पार्ट पाहू जो अजून इम्पॉर्टंट आहे, द डॅम्प्ड ऑसिलेशन्स इन इलेक्ट्रिकल सर्किट. और त्याला आपण दुसरं पण नाव देतो LCR सिरीज सर्किट. यामध्ये काय आहे की आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी कॅपॅसिटर, या ठिकाणी L म्हणजे इंडक्टर L सिरीजमध्ये आहे, रेझिस्टर R सोबत हा सिरीजमध्ये आहे. या ठिकाणी कीज आहेत. या ठिकाणी पॉवर आपण लावला आहे, प्लस मायनस. दिस इज कॅपॅसिटर पॅरलल जोडलेला आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये जेव्हा करंट होईल देन इट ॲक्ट्स ॲज ए ऑसिलेटर. पण जर डॅम्प्ड ऑसिलेटर केव्हा असेल, ओके, आणि डॅम्प्ड ऑसिलेटर जर असेल तर त्याचं इक्वेशन काय होईल, ह्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहू. आपल्या डॅम्प्ड ऑसिलेटरचं एक मागच्याच याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. इक्वेशन काय आहे, m d2x बाय dt स्क्वेअर प्लस r dx बाय dt प्लस kx इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन आहे. आपण m ॲनालॉगस घेऊ Lच्या, दॅट इज मास ॲनालॉगस टू द इंडक्टर. ओके, R ॲनालॉगस टू R, that is resistor. Resistance is analogous to resistor. आणि X is analogous to 1 upon Q, that is charge. Okay. No, it is not like that. 1 minute. X is analogous to charge Q, not 1 upon Q. Okay. आणि K is analogous to 1 upon C कॅपॅसिटर. आणि ह्या व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये पुट केल्या तर आपल्याला मॉडिफाईड इक्वेशन येतं L d2Q बाय dt स्क्वेअर प्लस R dQ बाय dt प्लस Q डिवाइड बाय C इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन आपल्याला ठिकाणी मिळेल. याच्यापुढे काय होईल, ह्याचं जर आपण सोल्युशन काढलं तर आपल्याला सोल्युशन काय मिळेल, Q दॅट इज चार्ज इज इक्वल्स टू Q1 e टू दी पॉवर ऑफ मायनस R डिवाइडेड बाय 2L प्लस रूट ऑफ. ते इक्वेशन आठवते ना तुम्हाला, x इज इक्वल्स टूचं, येस, त्याच x1 e टू दी पॉवर ऑफ मायनस R
डिवायडेड बाय 2m हे जे इक्वेशन होतं ना त्याचंच सारखं सोल्युशन येईल याचं. आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4l स्क्वेअर मायनस 1/LC ब्रॅकेट क्लोज मल्टिप्लाइड बाय t प्लस e टू दी पॉवर ऑफ मायनस r डिवायडेड बाय 2l मायनस रूट ऑफ r square divided by 4l square minus 1/LC bracket close t. This is equation number, say this is equation number 1, this is 2, then this is equation number 3. Okay. आणि याच्यामध्ये आपण परत सांगू शकतो की ओव्हरली डॅम्प्ड ऑसोलेशन, अंडर डॅम्प्ड ऑसोलेशन और क्रिटिकली डॅम्प्ड ऑसोलेशन. आपल्याला माहिती आहे ओव्हरली डॅम्प्ड ऑसोलेशनमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये आर स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 4l डिवाइड बाय c असेल. कारण आपण मागच्या इक्वेशनमध्ये पाहिले आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 4m असेल तर ते कोणतं असतं, सॉरी ग्रेटर दॅन असेल तर ते असतं ओव्हर डॅम्प्ड. हे ऑलरेडी झालेलं व्हॉट इज मीन बाय ओव्हर डॅम्प्ड, अंडर डॅम्प्ड अँड सो ऑन. तर हे त्याच्या ॲनालॉगस आहे ओव्हर डॅम्प्ड ऑसोलेशन. आर स्क्वेअर इज लेस दॅन 4l डिवाइड बाय c असेल तर ते काय असेल, सॉरी इक्वल टू असेल तर क्रिटिकली डॅम्प्ड असेल सर्किट. आणि आर स्क्वेअर इज लेस दॅन 4l डिवाइड बाय c असेल तर ते कोणतं असेल, अंडर डॅम्प्ड असेल सर्किट असेल. ओके, देन वी विल टेक अ फॉर्म आणि त्याचं सोल्युशन जर आपण या कंडिशनला जर आपण पाहिलं तर त्याचं सोल्युशन येतं q इज इक्वल्स टू q0 e टू दी पॉवर ऑफ मायनस RT डिवाइड बाय 2l मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ PT प्लस थीटा. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता याचंच आपण जर अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड सर्किट जर आपण काढलं तर P काय येईल, रूट ऑफ 1/LC मायनस मागच्याच इक्वेशनमध्ये आहे, मागच्या जनरल इक्वेशनमध्ये फक्त एमच्या जागी L टाकायचं, आरच्या जागी आर टाकायचं, क्यूच्या जागी एक्सच्या जागी क्यू टाकायचं, केच्या जागी 1/C टाकायचं. आर स्क्वेअर डिवाइड बाय 4l स्क्वेअर. ओके, अँड द फ्रिक्वेन्सी ऑफ अ डॅम्प्ड ऑसिलेटर इज P डिवाइड बाय 2π इज इक्वल्स टू 1/2π आणि P ची व्हॅल्यू आपण ठेवू 1/LC मायनस आर स्क्वेअर डिवाइड बाय 4l स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आणि त्याच्या पुढे जाऊन आपण काय होतं, एनर्जी डिसिपिएशन इज गिवन बाय मायनस dA कॅप बाय dt इज इक्वल्स टू आर dq बाय dt स्क्वेअर. हे तर आपण पाहिलेलं आहे, विच इज नथिंग बट आर स्क्वेअर आणि dq बाय dt इज करंट, सॉरी दिस इज RI स्क्वेअर असेल, दॅट इज एनर्जी डिसिपिएशन. त्याच्यानंतर ॲव्हरेज एनर्जी ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर E बार इज गिवन बाय हाफ Q डॉट स्क्वेअर डिवाइड बाय C e टू दी पॉवर ऑफ मायनस RT डिवाइड बाय L. ओके, अँड Q इज इक्वल्स टू ओमेगा L डिवाइड बाय R आणि ओमेगा इज इक्वल्स टू 1/√LC. So this is how we have finished our part.